नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. म्हणजे डिसेंबर 2025च्या नेट बद्दल आपण अभ्यास करतो आहोत. आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी, पुस्तक आणि कथासंग्रह याबद्दलचा सिरीज सुरू केली होती. मुळात आपण कथासंग्रह घेतो आहोत आणि त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहतो आहोत. आज त्याचं पार्ट 13 आहे. आणि आपली जी बॅच आहे ती नवीन बॅच 10 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्ड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 8,000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यामुळे आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेसमध्ये मराठी लिहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे दोन हे दिसणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला यूजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये पब्लिश कोर्स करायचा आहे. आणि तिथे बघा कंटेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि एमएससी 2025 पेपर 1, पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर असं सगळं तिथे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला तर मग प्रश्न सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, आकाश झेप घेत आहे हा कथासंग्रह कोणाचा आहे? द. मिरासदार, शंकर पाटील, वपू काळे, पु ल देशपांडे. आकाश झेप घेत हा कथासंग्रह कोणाचा आहे? हा कथासंग्रह आहे वपू काळे यांचा. म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठी भाषेतील लेखक होते. वपू काळे यांनीच आपण त्यांच्यात ओळखतो आहोत त्यांना. दुनिया तुला विसरेल असं ललित कथासंग्रह आहे त्यांचे दोस्त. त्यांनी भरपूर कथासंग्रह, कादंबरी, ललित, पत्रसंग्रह, व्यक्तिचित्र असं भरपूर त्यांनी लेखन केलेलं आहे. वपुर्झा नावाने ओळखतो, वपू 85, वपुर्वाई, वलय, वन फॉर द रोड, भरपूर त्यांनी कथासंग्रह लिहिलेला आहे. आणि आकाश झेप घेत हा कथासंग्रह सुद्धा त्यांचा असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? सी असणार आहे. त्यानंतर रात्र झाली की हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग. दी माडगुळकर, य. ग. जोशी, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार. रात्र झाली. रात्र झाली की हा कथासंग्रह जो आहे, हा कथासंग्रह आहे य. ग. जोशी यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ताटातला तुकडा हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, साने गुरुजी. ताटातला तुकडा हा कथासंग्रह कोणाचा आहे? ताटातला तुकडा हा कथासंग्रह जो आहे हा द. मा. मिरासदार यांचा आहे. दत्ताराम मारुती मिरासदार असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. आणि त्यांचं माकड मेवा, माझ्या बापांची पेन, मिरासदारी, हसनावळ असे कथासंग्रह, विनोदी कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. एकांकी संग्रह त्यांचा आहे, लेखसंग्रह आहे. असे भरपूर त्यांनी लेखसंग्रह सुद्धा लिहिलेले आहेत. तर ताटातला तुकडा हा कथासंग्रह आहे तमाम मिरासदार यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर आभाळातील झाड हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, ग. दी माडगुळकर, पु ल देशपांडे, वि. स. खांडेकर. आभाळातील झाड. तर आभाळातील झाड हा हे जे कथासंग्रह आहे ते वपू काळे यांचं आहे. ठीक आहे, तर वपू काळेंना आपण चांगलं ओळखतोय, वसंत पुरुषोत्तम काळे. ठीक आहे. त्यांचा निमित्त ललित आहे, पानपोई ललित आहे, पार्टनर कादंबरी, फॅन्टसी एक प्रेयसी ललित आहे, बाई बायको आणि कॅलेंडर कथासंग्रह आहे, भुलभुलैया कथासंग्रह आहे, महोत्सव कथासंग्रह आहे, माझं माझं बाशी ललित लिहिलेलं त्यांनी आहे, माणसं व्यक्तिचित्र त्यांनी लिहिलेलं आहे, मी माणूस शोधते असं त्यांचा कथासंग्रह आहे. आणि आभाळातील झाड हे कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर आई आणि मी हा कथासंग्रह कोणाचा? साने गुरुजी, य. ग. जोशी, ग. दी माडगुळकर, पु ल देशपांडे. तर आई आणि मी हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर हा साने गुरुजी यांचा आहे. साने गुरुजी यांनी भरपूर आईविषयी लिहिलेलं आहे. श्यामची आई झालं, धडपडणारी मुले, असं भरपूर त्यांचं आईसोबतचं आहे. त्यामुळे लेखन आहे. त्यामुळे आपण थोडंफार जर का माहिती नसेल तरी एक लॉजिक म्हणून यांचं नाव जर का ऑप्शन मध्ये असेल तर करू शकलो असतो. त्यामुळे अशाच पद्धतीने प्रश्न विचार करायचे की क्वेश्चन प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि ऑप्शन सुद्धा व्यवस्थित वाचायचे, जेणेकरून कुठे ना कुठे कधी कधी लॉजिक लागून जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर फुलर आणि कथा हा काव्यसंग्रह कथासंग्रह कोणाचा आहे? वि. स. खांडेकर, पु ल देशपांडे, द. मा. मिरासदार, जयवंत दळवी. फुलर आणि कथा हा कथासंग्रह कोणाचा आहे? हा कथासंग्रह आहे पु ल देशपांडे यांचा.
तर पुलेला तर आपण चांगल्यानेच ओळखतोय, कारण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ते पटकथा लेखक होते, गायक होते, संगीतकार होते. पु ल म्हणून त्यांना ओळखतो, है ना. त्यांची त्यांना भरपूर साहित्य अकादमी पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. त्यांच्या चित्रपटांची यादी सुद्धा खूप मोठी आहे: संदेश, महात्मा, अंमलदार, माईसाहेब, फूल और कलिया, आज और कल, देव बाप्पा, नवे बिराड, असे भरपूर त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे पटकथा. ठीक आहे. तर फुलराणी कथा हा कथासंग्रह पु ल देशपांडेंचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर साखळी हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि स खांडेकर, य ग जोशी, द मा मिरासदार, शंकर पाटील. तर साखळी हा कथासंग्रह जो आहे हा य ग जोशी यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर कुसुम हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग दि माडगुळकर, साने गुरुजी, वि स खांडेकर, द मा मिरासदार. कुसुम हा कथासंग्रह जो आहे, हा कथासंग्रह वि स खांडेकरांचा आहे. हा कथासंग्रह वि स खांडेकरांचा आहे. आणि त्यांच्या हृदयाच्या हाकेतून या कादंबरीतील एक पात्र पण आहे तो. आणि ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अं, ठीक आहे. विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. मातीचे हात हा कथासंग्रह कोणाचा आहे? मातीचे हात, सांगा बघू. शंकर पाटील, ग दि माडगुळकर, य ग जोशी, द मा मिरासदार. मातीचे हात जो आहे हा शंकर पाटील यांचा आहे. आणि शंकर पाटील यांना आपण चांगल्याने ओळखतो एक ग्रामीण कथाकार म्हणून. आणि त्यांची जे पुस्तकं आहेत ते भरपूर आहेत. हा, धिंड, बलिव, आभाळ, किल्ल्याची चावडी, फक्कड गोष्टी, असे भरपूर त्यांनी लिहिलेले आहे. पाऊल वाटा. ठीक आहे. आणि त्यांचे जे काही निवडक आहे ते भरपूर अभ्यास करण्यासारखे आहेत. ठीक आहे. मातीचे हात हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर शंकर पाटील यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर पाऊस आला हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, ग दि माडगुळकर, वि स खांडेकर, य ग जोशी. पाऊस आला हा कथासंग्रह जो आहे हा वपू काळे यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर सागर किनारी हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग दि माडगुळकर, वपू काळे, द मा मिरासदार, शंकर पाटील. तर सागर किनारी हा कथासंग्रह कोणाचा आहे? शंकर पाटील जे आपण एकंदरीत ऑप्शन पाहिले तर शंकर पाटलांचा तर नसणार, कन्फर्म ना. सागर किनारे, कारण शंकर पाटील एक ग्रामीण कथाकार आहे. त्यांची जे हे आहे ते ग्रामीण कथाकार सारखं आहे. ठीक आहे. तर एकंदरीत असे ऑप्शन्स आपण इलिमिनेट करत जायचे, सोडत जायचे, कट करत जायचे, जर का आपल्याला येत नसेल तर. काय येत असेल तर काही प्रश्नच नाही. ठीक आहे. तर सागर किनारी हा कथासंग्रह कोणाचा आहे? गदी माडगुळकर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर कळतंय पण सांगत नाही हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, पु ल देशपांडे, जयवंत दळवी, द मा मिरासदार. कळतंय पण सांगत नाही हा सुद्धा कथासंग्रह वपू काळे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर आभाळाचे रंग हा कथासंग्रह कोणाचा? य ग जोशी, वि स खांडेकर, द मा मिरासदार, शंकर पाटील. आभाळाचे रंग हा कथासंग्रह जो आहे हा वि स खांडेकरांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर गावातील बाई हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, ग दि माडगुळकर, द मा मिरासदार, य ग जोशी. गावातील बाई हा कथासंग्रह शंकर पाटील यांचा आहे. एकंदरीत ते ग्रामीण साहित्यकार असल्यामुळे तर ग्रामीण क्षेत्रात त्यांचं आजूबाजू सगळं कथासंग्रहाचे नाव आहेत. त्यामुळे एकंदरीत तुम्ही तो सुद्धा लॉजिक इथे लावू शकता. ठीक आहे. तर गावातील बाई हा कथासंग्रह शंकर पाटील यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर झाडांच्या सावलीत हा कथासंग्रह कोणाचा आहे? य ग जोशी, वपू काळे, ग दि माडगुळकर, वि स खांडेकर. झाडांच्या सावलीत हा कथासंग्रह य ग जोशी यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे कथासंग्रहावरती. आणि आज त्याचा पाठ 13 होता. तुम्ही नोट्स छान काढा आणि व्यवस्थित लिहा. आणि आपली जी बॅच सुरू होते आहे येत्या 10 नोव्हेंबर पासून, तर नक्की एनरोल करा आणि तुमचा छान अभ्यास होईल आहे. ठीक आहे. थँक्यू.